आज मी माझ्या रुहांसाठी अशी काहीतरी नवीन डिश बनवत आहे. तुम्हाला मम्मी मला काहीतरी अशी नवीन डिश बनव अंड्याची. तर मी अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी आणि 2-3 मिरच्या अशा कट करून घेतल्या आणि एक कांदा असा बारीक कट करून घेतला आणि 2 अंडे घेतली. 2 अंडेला असं छान फोडून घेतलं एका बॉलमध्ये आणि थोडासा कोथिंबीर, कट केलेली मिरची आणि कट केलेला कांदा असा दोन्ही पण सर्व असं 2 अंड्यामध्ये सर्व असं मिक्स करून घेतलं. आणि चला आता बघा मी आता डिश कशी बनवते. असं सर्व मी पूर्ण असं मिक्स करून घेतलं, सर्व एकत्र टाकलं आणि आता एक पूर्ण त्याच्यामध्ये थोडं मिक्स करून घेते आणि थोडं त्याच्यामध्ये असं मीठ टाकते आणि त्याला छान असं घोलून घेते. घोलून घेतल्यानंतर असं एक छान कणकीचा गोळा घ्यायचा, त्याला छान असं लाटून घ्यायचं, तेल लावून त्याला छान असं त्याला थोडं कट करून घ्यायचं. आपल्यानुसार कशी जसा आपल्याला पोळीचा आकार करायचा आहे तसं आपण करू शकतो. तर मला असा काहीतरी शेप बनवायचा होता. तर माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हाताने मी अशी काम करत होते. त्यानंतर मी माझ्या मुलाला बोलवलं आणि मग त्याला नंतर फोन पकडायला लावला. त्यानुसार थोडंफार इकडे तिकडे थोडा कॅमेरा हलत आहे, तर त्याला थोडं इग्नोर करा. तर हे बघा अशी फोल्ड करून घेतलेली आहे ही चपाती आणि चपाती अशी फोल्ड करून घेतल्यानंतर अशी छान याला याच्या पिठामध्ये अशी छान लाटून घ्यायची. तर मी अशी छान आता याला लाटणार आहे आणि लाटल्यानंतर अशी ह्या पेस्टमध्ये जे अंडा पेस्ट आहे तर त्याच्यामध्ये छान अशी याला भिजवून घ्यायची. तर माझा थोडा बाऊल थोडा कम पडलेला आहे आणि माझी थोडी चपाती थोडी मोठी झालेली आहे, पण काही हरकत नाही. त्याच्यामध्ये मी बरोबर त्याला थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे. तव्यावर थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि असं करून त्याला डायरेक्ट तव्यावर टाकायचं आहे आपल्याला. तव्यावर टाकल्यानंतर जो बाकीचा जो उरलेला पेस्ट आहे तो बाकीच्या पोळीवर सोडून द्यायचा. तर वरून मी अशी त्याला थोडं पेस्ट टाकत आहे, त्याच्यावर सोडून मी असं त्याला छान पसरून घेत आहे, जे त्याच्यावर पूर्णपणे लागणार. आणि असं थोडं बारीक फ्लेमवर मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर याला 2 मिनटं असं ठेवून 2 मिनटं ठेवल्यानंतर त्याला परत असं पलटून घ्यायचं आहे. पलटल्यानंतर थोडं अजून तेल टाकायचं आणि बाकीचा जो उरलेला पेस्ट आहे तो अजून त्याच्यावर टाकून द्यायचा. तर मी हे 2 पोळीचं बनवलेलं होतं, तर बाकीचं मी ठेवून दिलेलं होतं आणि हे एकच चपाती रुहांसाठी मी म्हणजे अशी छान बनवून घेतलेली होती. आणि हे बघा दिसायला एवढी भारी आणि त्याला थोडंसं दळलेलं आवडते, त्यानुसार मी त्याच्यासाठी असं बनवलेलं आहे. त्याला अशी पांढरी पांढरी अशी पुरी वगैरे अशी आवडत नाही. तर हे बघा आणि अंडापुरी खाल्ल्यानंतर मग त्यानंतर रुहांनी खाल्ला समर सीझनचा पहिला गोला. पहिला गोला झाल्यानंतर मग त्यानंतर मी घेतलं माझं मडकं. भरपूर महिने झाले होते, एखादी वर्ष झालं असेल, मी म्हटलं माझ्या नोटा खराब होऊन जाईल, चला म्हटलं तर आज यांचं असं उद्घाटन केलं आणि हे असे माझे पैसे मी जमा केले. तर हे आहे माझे पार्लरचे पैसे. तर माझे एवढे पैसे जमा झालेले होते, हे शिल्लक पडलेले. ते पैसे मी बाहेर होते ते मी खर्च केले. तर एवढेच पैसे शिल्लक पडल्यानंतर मी ह्या पैशाचं काय केलेलं आहे तर हे तुम्हाला छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये नक्की पुढे कळेल. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि लाईक करत राहा. आणि असे हे आमचे फेवरेट साबुदाणा वडे.